तुमच्या घराचा प्रमुख परमेश्वर असू द्या, तुमचा घराचा लीडर परमेश्वर असू द्या. तुम्ही फक्त एकच म्हटलं पाहिजे, प्रभू मी लीडर नाही, माझ्या घराचा राजा तू आहेस. God in our family. यानी परमेश्वर हमारे परिवार में होना God, कितना इम्पोर्टेंट है. God becoming a king of our family. परमेश्वर हमारे घर का राजा बनना कितना जरूरी है. Praise the Lord. हालेलुया. The head of the family, listen to me very carefully. जो घर के हेड या मुखिया है वो ध्यान से सुने. Whatever the problems are there, जो भी कोई समस्या है, talk with Lord. आप सबसे पहले उसके बारे में परमेश्वर से बात करें. God will see from the rock you will get water. फिर परमेश्वर देख लेगा क्या करना है, वो आपके लिए पत्थर या चट्टान से पानी निकालेगा. When you talk with the Lord, आप जब परमेश्वर के साथ बातें करते हैं, God sees in your family there should be never lack of any good things in your family. फिर उस वक्त परमेश्वर ये खबरदारी रखता है कि आपके घर में किसी भी अच्छी और भली चीज की कमी ना हो. So when the parents are talking with the Lord, यानी कि जब माता पिता परमेश्वर के साथ बातें the करते good हैं, shepherd will provide good things to the family. वो जो हमारा सबसे अच्छा चरवाहा है, फिर हमारे उस परिवार की सब जरूरत को पूरा करेगा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण. पडणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या घराचा राजा शाऊल नाही झाला पाहिजे, पण माझ्या घराचा राजा सदैव तू राहिला पाहिजे. आमेन. मी प्रतिनिधी, तू राजा. मी प्रतिनिधी, तू देव. आणि तुझ्या हुकमाशिवाय घरामध्ये पत्ता सुद्धा हलणार नाही. आमेन. तुझा हुकूम, तुझा निर्णय, तुझा न्याय माझ्या फॅमिलीसाठी अंतिम राहील. आमेन. मी आज तुमच्यावरती भविष्यवाणी करतो. माझा परमेश्वर तुम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टीने आशीर्वादित करेल. आमेन. तुमचा परिवार हराभरा राहील. तुमच्या परिवारामध्ये प्रत्येक गोष्ट भरपुरीने असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.